जितेंद्र असेल गोलंदाज पहिला चेंडू घेऊन येतोय पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला तिकडे विशाल होता विशाल येतोय तो उचलतोय फेकतोय तोपर्यंत इथे एकच धाव या दारुल संघाचा जर विचार केला तर पूर्ण तालुक्यामध्ये त्याने गाजून टाकलेला हा संघ जिकडे जिकडे जाईल तिकडे फक्त धारोल गावाचंच नाव असायचं आता कुठेतरी थोडासा बॅकफुटला जाऊन परतला त्याच तसंच पुन्हा त्यांना कमबॅक करावे लागेल जितेंद्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची पहिल्या चेंडूवर इथे सिंगल धाव घेतलेली होती आता स्ट्राइक लाईनला आलेला आहे सागर जितेंद्र जर विचार केला तर एक रफ्तार का सौदागर धारोल संघाकडनं पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते बॅक टू बॅक निर्धाव चेंडू हाताळतोय गोलंदाज विकेट कीपर जर पाहायला गेला तर नरेंद्र शेंडे असतील नरेंद्र शेंडे असेल तर त्यांच्या हातामधून एकही आतापर्यंत बॉल निसटलेला नाही कुठली चुकी न करता पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला विशाल येतोय चेंडू खाली तो उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव आतापर्यंत 2 धावा लागल्या गेल्या धाव फलकावर 4 चेंडू झाले पॉवर प्लेचं षटक आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा बनवायच्या असतात इथे मात्र 2 धावा बनल्यात गेल्या पुढील चेंडू नुरासाठी इथून खेळून काढलेला चेंडू तिकडे योगेश होते योगेश उचलतात फेकतात तोपर्यंत एकच धाव जितेंद्रने चांगली गोलंदाजी करायला घेतली मैदानामध्ये आतापर्यंत 5 चेंडू टाकले 5 चेंडू मध्ये मात्र 3च धावा खर्च केल्या गेलेल्या आहेत इथे मात्र सागर होते सागरला फटका खेळायची जरूर होती तिथे योगेश आता झेल खाली योगेश कुठली चुकी न करता 1 अटॅक मध्ये झेल पकडतोय सागर बॅक टू डगआउट वन डाऊनचा फलंदाज मैदानामध्ये जिहाद सागरचं जर पाहायला गेलं तर स्वस्तात बाद होऊन डगआउट मध्ये परततोय त्याची जागा भरून काढण्यासाठी जिहाद गोलंदाजवर असेल विशाल छोटा पॅकेट बडा धमाका दुसरं षटक हाताळण्यासाठी या विशालचा जर विचार केला तर वेगावर सवार होऊन गोलंदाजी करतोय पाहायला गेला तर तिसऱ्या फेरीत एक संघ जाऊन बसलाय तो मानकुली संघ विशालचा चेंडू इथे हलक्या हाताने ट्रॅप केलेला चेंडू जितेंद्र येतोय उचलतोय फेकतोय तोपर्यंत इथे आतापर्यंत एकच धाव एकेरी दुकेरी धाव येणं खूप गरजेचं असतात इथे मात्र जर आपल्या संघाची जर धाव पुढे न्यायची असेल तर ज्यांना मोठे फटके खेचावे लागतील या विशालच्या विरोधात पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेले चेंडू जितेंद्र येतोय उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव आतापर्यंत धावा लागल्या गेल्या त्या धाव फलकावर 5 एक गड्याच्या मोहबदल्यात स्ट्राइकला आलाय पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू अमित होते उचलतात फेकतात ते 2 धावा पूर्ण पळून गेल्यात अमित येतात तोपर्यंत चेंडू खाली 2 धावा पूर्ण 2 धावेने धाव संख्या आतापर्यंत बाद झाली 7 3 चेंडू झाले आतापर्यंत अजून उर्वरित 3 चेंडू शिल्लक असतील फुल टॉच चेंडू पाव्या षटकार येतोय रिव्ह्यू घेतला गेलाय
जर सॉफ्ट सिग्नल पाहायला गेलं तर नो असेल. पाहूया थर्ड डिसिजन काय येतोय तो. इथून पुन्हा एकदा नो चेंडूची सांगता होते मैदानामध्ये. फ्रीडचा चेंडू असेल. नो वर एक मात्र मोठा फटका खेचला गेला नुराच्या बॅट मध्ये. षटकार 6+1 धावाशी 7 धावा लागल्या गेल्यात धाव फलकावर. धावा लागल्या गेल्यात आतापर्यंत 14. एक गड्याच्या मोबदल्यात नो चेंडू असेल मात्र फ्रीड असेल. फ्रीड बॅटरला मेजवानी असेल. या मेजवानीचा फायदा उचलावा लागेल नुरासाठी. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तिथे. धारोल संघाचा आता रिव्ह्यू इथे नाही मिळणार. त्याचा रिव्ह्यू केलेला आहे. फक्त बॅटिंग लाईनचाच रिव्ह्यू उरलेला आहे. जर विचार केला तर चांगली कुठेतरी गोलंदाजी करत असताना त्याने कुठेतरी मधीतच नो चेंडू फेकला. जाऊया पुढील चेंडूकडे. इथे कार्पेटच्या साहाय्याने खेळलेला चेंडू योगेश येतात तोपर्यंत एकच धाव. एकेरी दुकेरी धावा आता घेत आहेत. काम केलंय. स्लोअर गती चेंडू. जितेंद्र होते. जितेंद्र कुठली चुकी न करता मध्ये झेल पकडतोय तो. इथे नुराचा खेळ होतोय समाप्त. बॅक टू डगआउट. ते 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडू मध्ये 16 धावा बांधल्या गेल्यात. आता उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पाहूया 12 चेंडूवर किती धावा येतील. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये इरफान. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुशील. इथे मात्र हा प्रकारचा चेंडू होता. उचलता फेकतात तोपर्यंत एकच धाव. आता इरफान स्ट्राइक एंडला. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज. 17 धावा लागल्या गेल्यात. सुशीलला चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथे रिव्हर्सचा प्रयत्न पाहूया. असफल. इथे मात्र अपील उचलून झालेली होती. पंच आपल्या डिसिजन थांबे राहिलेले होते. जर विचार केला तो सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. कोणता सितारा धारोल संघाकडनं पुन्हा एकदा कटकट लागले गेलेले. तिथे सुनील दादा होते. उचलतात फेकतात तोपर्यंत एकच जाऊ. या दिवेश साहेब आपण याचे आपल्या छोट्याशा व्यासपीठावरती विशाल सॉरी सुशील असेल. इथे मात्र सुशीलच्या विरोधात फटके खेचण्याचा प्रयत्न करतायत. ज्यांना फलंदाजी करावी लागेल. कुठे पुन्हा एकदा योगेश होते. इथे कुठली चुकी न करता वन अटॅक मध्ये झेल पकडतो. इथे जियादचा खेळ होतोय समाप्त. जियाद बॅक टू डगआउट. पुढील फलंदाज मैदानामध्ये सेफ.
चा जर विचार केला तर इथे 8 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट प्राप्त केला। शेवटचा चेंडू असेल, धाव फलकावर धावा लागल्या गेल्या 24। असेल स्ट्राइक एंडला 5व्या क्रमांकाचा फलंदाज मिडल ऑर्डर पूर्णपणे मैदानामध्ये दाखल झाले गेलेले। शेवटचा चेंडू पाहूया। पंच आमच्याकडे बोलून सांगतात हा खराब चेंडू आहे, वाईट चेंडू। धाव संख्येत आतापर्यंत भर झाली गेली ती 25। इथे मात्र उर्फिक चेंडू होता। अजय येतात, उचलतात, फेकतात, रनआउटची संधी होती, ते निशाणा थोडासा चुकलाय। सुशीलचा इथे 2 धावा पूर्ण केल्या, 2 धावेने धावसंख्येत भर झाली ती आतापर्यंत 27। 3 गड्यांच्या मोहबंद्यात 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला। 18 चेंडू मध्ये 27 धावा बनल्या गेल्या। 3 गडी पॉईंटच्या दिशेला पाठवले गेले। शेवटचा षटक असेल 24 चेंडूंच्या खेळामध्ये इथे 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। 6 चेंडूंचा खेळ समाप्त असेल, शेवटचा षटक असेल। शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार असेल योगेश। स्ट्राइक एंडला यॉर्कर पद्धतीचा चेंडू अजय येतात तोपर्यंत इथे एकच धाव। पुन्हा एकदा हाईट कमी पडली तिथे अजयची, नाहीतर निकितच बॉल आडला गेला असता। पण हा षटकाराने धावसंख्येत आतापर्यंत भर झाली। पाहायला गेला तर 34। योगेशने आतापर्यंत 2 चेंडू टाकले, 2 चेंडूमध्ये ते 7 धावा खर्च केल्यात। अजून उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल। 4 चेंडूवर किती धावा आहे एकदा पाहूया। शेवटचा षटक म्हटलं तर हा नामांकित षटक। पुन्हा एकदा विशाल जातोय चेंडू खाली, पण चेंडू नो मॅच मध्ये ट्रॅव्हल होतोय। विशाल उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत इथे 2 धावा पूर्णपणे पूर्ण केलेल्या गेल्या। तो 2 धावेने धावसंख्येत भर झाली ती 36। अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल। चेंडूवर धावा 40 ते 50 धावा बनल्या गेल्या तरी सामन्यामध्ये पाहायला मजा येणार। तेवढाच ताकदीचा पुढील धारूल संघ असेल। इथे मात्र यॉर्कर पद्धतीने चेंडू होता, क्षेत्ररक्षण येतोय, उचलतोय, फेकतोय, पाहाव्या रनआउटची संधी होती इथे। नॉट आउट असेल इथे, बॅट्समॅन असेल नॉट आउट। अजून शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील। या 2 चेंडूवर किती धावा येतील पुन्हा एकदा। आता येत नाही, आता केलाय, पाठवलाय गड्याला इकडे बाहेर। शेवटचा चेंडू असेल, शेवटच्या चेंडूवर मोठा फटका एखादा आला तर धावसंख्येत चांगली वाढ होईल। धावसंख्येत जर स्थिरावली गेली, पार गेला तर 37 या आकड्यावरती
बोलत असता या पुन्हा एकदा ओ इथे ते रनआउटची विकेट प्राप्त होते. बॅक टू बॅक 2 रनआउटचे गडी प्राप्त झाले. धाव फलक स्थिरावर राहिला. 37 या आकड्यावरती येणारे 24 चेंडूंनी 38 धावेची गरज असेल धारोळ संघाला. मैदानामध्ये ओपनिंग जोडी दाखल झाले ते अनिल शेंडे आणि जितेंद्र शेंडे. शिरगाव आणि खरोळे दोन्ही संघांचे संघनायक याचे नाणेफेकीसाठी स्ट्रायकिंगला असेल अनिल शेंडे, नॉन स्ट्राईकला असेल जितेंद्र शेंडे, गोलंदाज मार्क असेल अक्षय. पहिला चेंडू घेऊन साठी अनिल पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होते मैदानामध्ये. शिरगाव संघाचा कर्णधार आणि खरोळे संघाचा कर्णधार याचे आपण नाणेफेकीसाठी पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलेला चेंडू तिथे क्षेत्ररक्षण होते आणि उचलतात फेकतात तो परत येते. 2 धाव पूर्णपणे पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. 2 धावांनी ते श्री गणेश झाला गेला. चला खरोळे संघाचा संघनायक याचा आहे पण शिरगाव संघाचा संघनायक आलेला आहे. मान्य श्री सुनीलजी बनवटे साहेब आपण नाणेफेकी करून घ्यायचे.
इथे मात्र एक धावेने धावसंख्येत भर झाले ते आतापर्यंत 3 धावा लागल्या गेल्या धाव फलकावर 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला 3 चेंडूवर मध्ये 3 धावा गेल्या स्ट्राईक आणण्याचं काम केलं जितेंद्रला तर जितेंद्र मोठे फटके मारण्यासाठी मानला जातो आणि हा येतोय जितेंद्रच्या बॅट मधून षटकार मी म्हटलेला हा जितेंद्र मानला जातोय मोठे फटके खेचण्यासाठी आणि त्यांनी करून दाखवलाय पहिल्या चेंडूवर पहिला फटका खेचला गेला जितेंद्रच्या बॅट मधून धाव फलकात भर झाले ते आतापर्यंत 9 धावा पुन्हा एकदा यॉर्करचा चेंडू होता उचलतात फेकतात इथे मात्र धोक्याची घटना होती चोरून रन बनवली गेली ती धावा बंद गेल्या डबल डिजिट मध्ये म्हणजे 10 धावा अजून उर्वरित शेवटचा चेंडू शिल्लक असेल 10 धावा बंद गेल्या 5 चेंडू मध्ये इथे आडव्या बॅटने फटका पाव्या मागे झाले चुकी आणि 4 धावेने मोजल्या गेल्या धावा बंद गेल्या ते आतापर्यंत 14 चेंडू आणि 24 धावेची गरज असेल दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार जिहाद स्ट्राईक एंडला पाहायला गेलं तर जितेंद्र शेंडे या जितेंद्र शेंडेच्या बॅट मधून एक षटकार पाहायला मिळतात तो जितेंद्र शेंडे इथे सिंगल धाव पूर्ण झाली सिंगल धावने धाव संख्येत भर झाले ते आतापर्यंत 15 धावा 17 चेंडू मध्ये 23 बनवायची आहेत 7 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झाला 17 चेंडू बाकी असतील पाहूया 17 चेंडू मध्ये 23 कशा प्रकारे बनवल्या जातात धावा समीकरण पूर्णपणे सोपं आहे इथे फटका सजवला गेलाय पावला इथे अनिलच्या बॅट मध्ये हा खणखणीत दणदणीत असा षटकार अनिल जर पाहायला गेलं तर अनिल काय कमी नाही मोठे फटके मारण्यासाठी ओपनिंगला धावा लागल्या गेल्या धाव फलकावर इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते मैदानामध्ये तीन चेंडूचा खेळ समाज झाला 3 चेंडू मध्ये 21 धावा लागल्या गेल्या पुन्हा एकदा फटका सजवला गेलाय पाहूया बाहर पहिलाच बोला था बाहर फेकिंग बॅक टू बॅक षटकार कुठेतरी गोलंदाजाने कमबॅक केलेला होता त्या कमबॅक अनिल शेंडे काय परवडलं नाही त्याचं पुन्हा एकदा धक्कावून दिलाय षटकार 7 धावेने
मात्र जिहादवर हल्ले चढवले गेलेले पूर्णपणे समीकरण बदलून टाकलाय. 27 धावा लागल्या गेल्या धाव फलकावर. अजूनही उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील दुसऱ्या षटकातले. पाहायला गेलं तरी ते 10 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. इथे हलक्या हाताने चॉप्स केलेला चेंडू क्षेत्ररक्षण येतोय, तिथे उचलतोय फेकतोय. धोक्याची घंटा पाहायला मिळाली पण इथे सेफ लँडिंग झालेले 2 धाव पूर्णपणे पळून गेल्यात. थर्ड अंपायरची मागणी मैदानामध्ये. इथे मात्र आउट असेल. धोक्याची घंटा होती पण धोक्याचीच घंटा ठरली. जितेंद्र इथे बॅक टू डगआउट. पहिला गडी इथे नारोल संघाचा बॅक टू डगआउट, परंतु त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू फलंदाज जाणार तो विशाल. जितेंद्र विशाल जातोय मैदानामध्ये. 1 डाऊनचा फलंदाज राव. 28 धाव फलकावर लागल्या गेल्यात. 1 गड्याच्या मोबाईलात. इथे मात्र चेंडूची सांगता होते. बारा चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडू मध्ये 28 धावा लागल्या गेल्या. येणारे 12 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल. 12 चेंडू 10 धावा. विलास गोलंदाज मार्कवर आलाय तिसरं षटक हाताळण्यासाठी. इथे मात्र विशाल स्ट्रायकरला येतोय, खेळतोय तोपर्यंत एकच धाव. तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात झाली. तिसरं षटक हटवण्यासाठी गोलंदाज तयार आहे विलास. पहिला चेंडू हाताळलाय विशालसाठी. पहिल्या चेंडूवर 1 धाव सिंगल पूर्ण केले. 29 धावा लागल्या गेल्या. 9 धावांची गरज असेल. 11 चेंडू मध्ये 9 धावा बनवायच्या. स्ट्रायकरला अनिल शेंडेला पहा. इथे चेंडू उडवलाय क्षेत्ररक्षण होते. त्याच्या आवाकाचा चेंडू त्याच्या डोक्यावर हा येतोय. अनिलच्या बॅटमॅन खणखणीत दणदणीत असा षटकार. अजूनही उर्वरित 3 धावांची गरज असेल. पाहायला गेलं तर 10 चेंडू मध्ये